Next article is structure of striated muscles. व्हॉलंटरी मसल्स पण म्हटलं कारण या मसलच्या मोमेंट इच्छेप्रमाणे होतात. स्ट्रायटेड मसल्स म्हटलेलं आहे कारण याच्यामध्ये अल्टरनेट डार्क बँड लाईट बँड असतात म्हणून. स्केलेटल मसल्स म्हटलेलं आहे कारण या मसल्स बोनला जोडलेल्या आहेत म्हणून. फटीग मसल्स म्हटलंय कारण कामही वेगात करतात आणि दमतात सुद्धा. जर या मसलचं कव्हरिंग, मसल असे बंडल आहे मोठा, या बंडलचं कव्हरिंग जे आहे, मसलचे अनेक बंडल्स असतात, त्याचं सर्वांचं कॉमन कव्हरिंग आहे, त्याला म्हणायचं इपिमायसियम. त्या इपिमायसियमच्या आत अनेक फेसिकल मसलचे ग्रुप्स आहेत, बंडल्स आहेत, फेसिकल्स. या फेसिकल वरचं जे कव्हरिंग आहे त्याला म्हणायचं पेरिमायसियम. आणि मग त्याच्या आत असे मसल, त्याच्या आत असं मसल फेसिकलचं जर स्ट्रक्चर एनलार्ज आपण केलं तर अनेक मसल फायबर यामध्ये आहेत. प्रत्येक मसल फायबरच्या वरती जे कव्हरिंग आहे त्याला आपण म्हणतो एंडोमायसियम. आणि हा मसल फायबर जर एनलार्ज केला तर या मसल फायबर मध्ये पुन्हा छोटे धागे असतात, त्याला आपण म्हणतो मायोफायब्रिल्स. So skeletal muscles are made up of many bundles or fascicles. Fascicles are held together by collagen connective tissue called as fascica. Each fascicle contains many muscle fibers. अनेक मसल फायबर प्रत्येकामध्ये, प्रत्येक फेसिकल मध्ये आहेत. आता एका मसल फायबरचं स्ट्रक्चर आपण पाहू. मसल फायबर्स आर लाइन्ड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन कॉल्ड एज सार्कोलेमा. त्याच्या आत मसलचा जो सायटोप्लाझम आहे त्याला आपण म्हणतो सार्कोप्लाझम. आणि त्यामध्ये एका मसल फायबर मध्ये आता हा सार्कोलेमा आहे, त्याच्या आतला जो सायटोप्लाझम आहे त्याला सार्कोप्लाझम म्हणायचं. आणि त्यामध्ये आणखी छोटे धागे आहेत, त्याला आपण म्हणतो मायोफायब्रिल. हे बेसिक स्ट्रक्चरल पार्ट आहे. प्रत्येक मसल फायबर अनेक मायोफायब्रिल्सनी बनलेला आहे. एका मायोफायब्रिलचं नेचर आपण पाहिलं तर या मायोफायब्रिल मध्ये तुम्हाला इथं दिसेल झेड लाईन आणि ही झेड लाईन. या दोन झेड लाईनच्या मध्ये जो पार्ट आहे त्याला म्हणायचं सार्कोमियर. अँड सार्कोमियर इज बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ मसल फायबर. दोन झेड लाईनच्या मधला भाग जो आहे त्याला आपण म्हणतो सार्कोमियर. Sarcomere is a structural and functional unit of muscle fiber.
काय आहे या सार्कोमियर मध्ये? जेड लाईनला आणखी एक नाव आहे क्रॉस मेम्ब्रेन, असंही नाव आहे. या झेड लाईनला क्रॉस मेम्ब्रेन असंही म्हटलं जात आहे. आणि दोन झेड लाईनच्या मध्ये काय आहे? इकडं आहे हाफ लाईट बँड, इकडं पण आहे हाफ लाईट बँड, आणि मध्ये कंप्लीट आहे डार्क बँड. म्हणजे सेंटरला डार्क बँड आणि दोन्ही साइडला हाफ आणि हाफ लाईट बँड्स. आता यातलं जे हाफ लाईट बँड आहे त्याला आयसोट्रॉपिक बँड आपण म्हणतो, आणि जे डार्क बँड आहे त्याला आपण म्हणतो अनआयसोट्रॉपिक बँड. आयसोट्रॉपिक आणि अनआयसोट्रॉपिक बँड्स. इथं आता जे आय बँड, आयसोट्रॉपिक बँड्स जे आहेत, या आयसोट्रॉपिक बँड मध्ये काय आहे? ऍक्टिन. दे आर मेड अप ऑफ ऍक्टिन प्रोटीन्स. आणि जे अनआयसोट्रॉपिक बँड आहेत ते मायोसिन प्रोटीन न बनलेले आहेत. हे सर्व मायोसिन प्रोटीन एकमेकाला जोडलेले आहेत, एका लाईननं जोडलेले आहेत. त्या लाईनला म्हणायचं यम लाईन. यम लाईन म्हणतो आपण त्याला. आणि या बाजूनं ऍक्टिन आणि या बाजूनं ऍक्टिन, दोन ऍक्टिन नसलेला हा जो पार्ट येतो मायोसिनचा, समजा हे दोन्ही, या दोन्हीच्या मध्ये आता पेन मी दाखवला तुम्हाला. इकडं समजा माझी बोट दिसतात, ते इकडचं हाफ लाईट बँड आहे ऍक्टिन न बनलेलं, इकडचं हाफ लाईट बँड आहे ऍक्टिन न बनलेलं. आणि त्या दोघांच्या मध्ये पेन जो दिसतोय तो पेन काय आहे? डार्क बँड आहे मायोसिन न बनलेला. त्या ठिकाणी ऍक्टिन नसतात. तो जो झोन आपल्याला दिसतो, हा जो झोन आहे याला म्हणायचं एच झोन, वेअर ऍक्टिन ऍब्सेंट. तर या दोन झेड लाईन मधला हा संपूर्ण पोर्शन जो आहे त्यालाच आपण काय म्हणतो? सार्कोमियर. It is a structural and functional unit of muscle fiber. पुन्हा इथं क्लिअर दिसतं. ही आहे एक झेड लाईन. ही एक झेड लाईन आहे. ही इकडच्या बाजूची झेड लाईन आहे. आणि दोन्ही झेड लाईनच्या मधला भाग म्हणजे सार्कोमियर. आता इथं मध्ये काय आहे? हे अनआयसोट्रॉपिक म्हणजे ए बँड, किंवा त्यालाच आपण म्हणतो डार्क बँड, मायोसिन न बनलेलं आहे. आणि सर्व हे यम लाईन न जोडलेले आहेत. मायोसिन्स एकमेकाला यम लाईन न जोडलेले असतात. आणि मग या बाजूला हाफ लाईट बँड ऍक्टिनचा आहे, या बाजूला सुद्धा हाफ लाईट बँड ऍक्टिन न बनलेला आहे. हा जो मधला पोर्शन आहे, दोन ऍक्टिनच्या मधला हा जो पोर्शन येतो
त्याला आपण म्हणतो एच झोन. I bands contain actin, A band contain actin myosin. They are arranged parallel to each other. आणि ह्याचे स्ट्रायेशन दिसतात म्हणून या मसल्सना स्ट्रायटेड मसल्स म्हटलेलं आहे. This is the structure of sarcomere. जे A band है, it bears lighter middle region called as H zone. A thin dark line, M line runs through the center of H zone. ही लाइन आहे ती M line आहे. I band is biscuited by dense dark band called Z line. ही Z line आहे, त्यालाच सार्कोमियर म्हणतो. And you know, sarcomere is structural and functional unit of muscle fiber. इथं पण पाहू शकता. आता जे ऍक्टिन आहे, कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन्स कोणते आहेत? ऍक्टिन आणि मायोसिन. त्यांचं स्ट्रक्चर एनसीईआरटी मध्ये ही डायग्राम दिलेली आहेच. तर या ऍक्टिन मध्ये दोन प्रोटीनच्या चेन्स दिसतात, दोन माळा एकमेकांमध्ये अशा स्पायरली ट्विस्ट झालेल्या दिसतात. ही सिंगल युनिट आहे. ऍक्टिन म्हणजे जी ऍक्टिन, 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 जी ऍक्टिन leads to one complete chain of F ऍक्टिन. सिंगल मॉलिक्यूल म्हणजे जी ऍक्टिन आणि पूर्ण चेन म्हणजे F ऍक्टिन. अशा F ऍक्टिनच्या दोन माळा दिसतात, दोन चेन दिसतात या ठिकाणी ऍक्टिन प्रोटीनच्या. इथं पण पाहिलं तर आहे स्ट्रक्चर. हे पण स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. हे स्ट्रक्चर पण पाहू शकता. त्याचबरोबर रेग्युलेटरी प्रोटीन सुद्धा इथं आहेत. स्ट्रक्चरल प्रोटीन आपण सांगितलंय, डेस्मिन आहे, टायटिन आहे, इतरही आहेत. पण त्याच्याबरोबर इकडे एक दोर दिसतोय, हा एक दोर याच्यावरती ट्विस्ट झालेला दिसतो आणि हा एक दोर याच्यावरती ट्विस्ट झालेला दिसतो. त्याला आपण काय म्हणतो? ट्रोपोमायोसिन. rope like structures around the F actin chains. दोन आहेत ते माळा. आणि यावरती इथं सर्टन लोकेशनला, रेग्युलर इंटरवलला इथं ट्रोपोनिन आहे, इथं ट्रोपोनिन आहे, इथं ट्रोपोनिन आहे. ॲट रेग्युलर इंटरवल troponins are present, and you know troponin and tropomyosin are called as regulatory proteins. रेग्युलेटरी प्रोटीन्स आहेत ते. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर या ठिकाणी आहे कुणाचं? ऍक्टिनचं. Actin filament is made up of two filamentous F actin which forms double helix. F actin is a polymer of monomeric globular. Actin filament is made up of two filamentous F actin chains which forms double helix. F actin is polymer of monomeric globular actins. शेवटी F actin कशानं बनलेला आहे?
जी ॲक्टिन, जी ॲक्टिन, जी ॲक्टिन, जी ॲक्टिन, जी ॲक्टिन, अशा अनेक जी ॲक्टिन जोडून जोडून एक एफ ॲक्टिनची चेन बनलेली आहे. ॲक्टिन कंटेन्स टू other proteins, regulatory proteins called as tropomyosin and troponin. या ठिकाणी दोन असे रोप लाईक स्ट्रक्चर दोर असल्यासारखे दिसतात, त्याला आपण म्हणतो ट्रोपोमायोसिन. आणि या ट्रोपोमायोसिन वरती रेग्युलर इंटरवलला असे असतात ट्रोपोनिन. ट्रोपोनिन. Two filaments of tropomyosin runs along the groove of F-actin double helix. जे F-actinचं डबल हेलिक्स आहेत त्याच्यामध्ये दोन असे दोर इथं रॅप झालेले दिसतात त्या ग्रूव्ज मध्ये. आणि रेग्युलर इंटरवलला इथं ट्रोपोनिन 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 असतात या ट्रोपोमायोसिन वरती. प्रत्येक ट्रोपोनिन मध्ये 3 सब युनिट्स आहेत. 3 सब युनिट्स आहेत. Troponin has 3 subunits. It is located at regular interval on tropomyosin. In resting state, subunits of troponin, हे जे ट्रोपोनिनचे जे सब युनिट आहेत 3 सब युनिट दिसतात की नाही, ते काय करतात, जी बाइंडिंग साइट आहे कुणाबरोबर, मायोसिन बरोबर बाइंडिंग साइट आहेत, त्या बाइंडिंग साइट दडवून ठेवतात, लपवून ठेवतात, मास्क करतात. मास्क द बाइंडिंग साइट्स फॉर मायोसिन ऑन ॲक्टिन फिलामेंट्स. त्यानंतर मायोसिन, हे मायोसिन आहे. Each myosin filament is polymer of many monomeric proteins called as meromyosin. Meromyosin, 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 meromyosin repeated forms myosin protein. The meromyosin has 2 parts. इथं जो पार्ट आपल्याला दिसतो हे हेड आहे आणि हा क्रॉस आर्म आहे. या ठिकाणी असतं हेवी मेरोमायोसिन. या ठिकाणी काय आहे, हेवी मेरोमायोसिन. हेवी मेरोमायोसिन, क्रॉस आर्म, ग्लोब्युलर हेड आणि शॉर्ट आर्म, त्याला क्रॉस आर्म म्हणतो आपण. इट प्रोजेक्ट आउटवर्ड्स. आणि त्यानंतर इथं आहे टेल. या टेल मध्ये लाईट मेरोमायोसिन प्रोटीन्स आहेत. लाईट मेरोमायोसिन प्रोटीन्स आहेत. आता इथं जे हेड आपल्याला दिसतं, या हेड कडं ॲक्टिन बरोबर बाइंड होण्यासाठी ॲक्टिन बाइंडिंग साइट असतात. त्याचबरोबर ॲक्टिन बाइंडिंग साइट असतात, त्याचबरोबर इथं एटीपी बाइंडिंग साइट सुद्धा आहे. प्रत्येक हेड मध्ये ॲक्टिन बाइंडिंग साइट आणि एटीपी बाइंडिंग साइट असणार. आणि मग हा पार्ट आहे त्याला आपण क्रॉस आर्म म्हणतो. द ग्लोब्युलर हेड इज an ATPase enzyme. It has binding sites for ATP and active sites for actin. अशा ग्लोब्युलर हेड मध्ये ॲक्टिन साठी बाइंडिंग साइट आणि त्याचबरोबर एटीपी बाइंडिंग साइट सुद्धा असतात.
इथं जे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे त्यामध्ये सुद्धा डिटेल आपल्याला या डायग्राम वरून लक्षात येईल. हे मेरोमायोसिन दिसतंय, मेरोमायोसिन दिसतंय, त्याचे हे हेड आणि क्रॉस आर्म बाहेर आलेले दिसतात. बघा इथं हे हेड आहे, हा क्रॉस आर्म आहे. या हेड वरती ऍक्टिन बाइंडिंग साइट आणि एटीपी बाइंडिंग साइट असतात. हे हेवी मेरोमायोसिन बनलेलं आहे आणि टेल जे आहे ते लाईट मेरोमायोसिन बनलेलं आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर ऍक्टिन आणि मायोसिनचं, अशा प्रकारचं स्ट्रक्चर ऍक्टिन मायोसिन यांचं आहे.